सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या अमित शहांना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर. बाबाजानी दुर्राणींची आज शरद पवार गटामध्ये घरवापसी. अजित पवार समविचारी लोकांसोबत नाहीत, भविष्यामध्ये पवारांच्या नेतृत्वात काम करणार, बाबाजानी दुर्राणींची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांचा सामनामध्ये विशेष लेख. दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस, यात तथ्य नाही, पवारांच्या लेखामध्ये उल्लेख. देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा केवळ जनताच देऊ शकते. ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया. भाजपने विधानसभेत 288 जागा लढवाव्यात, नारायण राणेंचं वक्तव्य. तर भाजप 288 जागा लढणार असल्यास माहिती कशाला आहे, नरेश मस्केंचा राणेंच्या वक्तव्यावर आक्षेप. जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसची 10 नेत्यांची कमिटी. पटोले, बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाणांसह वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि असलम शेख यांचा समावेश. दिल्लीमध्ये आज नीती आयोगाची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल, बैठकीला उपस्थित राहणार. सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार बॅनरबाजी. बॅनरवर ठाकरेंचा मुख्यमंत्री असा उल्लेख. चंद्रहार पाटलांकडून सांगलीसह जिल्हाभरामध्ये बॅनर. पिंपरी चिंचवड पालिकेकडून खेडकर कुटुंबियांच्या थर्मोव्हेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता. कंपनीचा 2,72,000चा कर थकीत. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी. मुळशी तालुक्यामधल्या शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर. कुरुंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका. एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी. विनस चौकामध्ये पाणी साचायला सुरुवात. सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली. मिरज, वाळवा आणि शिराळा भागातील शाळांना आज सुट्टी. सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची एक तुकडी सांगलीमध्ये. 90 जवान, 10 अधिकाऱ्यांचा तुकडीमध्ये समावेश. रायगड जिल्ह्यामधील रोहा, नागोठणे, महाडमधील पूर ओसरला. पूर ओसरल्यानंतर 1,500 नागरिकांचं स्थलांतर. रायगडला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली 2 जण अडकल्याची माहिती. बचाव कार्य सुरू. पुणे शहरासह परिसरात पावसाची उसंत. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला. पुण्याच्या एकता नगरमधील वीज पुरवठा सुरळीत. मुंबई ठाण्यासह परिसरामध्ये पावसाची विश्रांती. मध्य रेल्वेची वाहतूक 4 ते 5 मिनिटं उशिरानं, तर पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत. नागपूरमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ. 86 रुग्णांची नोंद. नागपूरमधील आरोग्य यंत्रणा सतर्क. महाविद्यालयाच्या कार्यक्रमात गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा संदर्भ दिल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर पोलीस कारवाई. ही कोणती लोकशाही म्हणत न्यायालयाकडून संताप व्यक्त. दौंडमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट मेगा ब्लॉक. नांदेड पनवेल एक्सप्रेस, सिकंदराबाद एलटीटी दुरांतो एक्सप्रेस, शिर्डी दादर एक्सप्रेस रद्द.